नमस्कार, TV9 मराठीमध्ये मी भाग्यश्री आपलं स्वागत करते. अल्लाड पल्लाड हा चित्रपट 14 जूनला चित्रपटगृहात येणार आहे. तर या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे. आपल्यासोबत आहेत मकरंद सर. मकरंद सरांशी आपण संवाद साधूयात. मकरंद सर, काय सांगाल या चित्रपटाविषयी? भयपट आहे आणि महासला सेज इट ऑल भयपट आणि त्याच्यात हास्याची किनार आहे. म्हणजे आपण खूप घाबरलो की आपण हसतोच आणि घाबरल्यानंतर हसतो. घाबरताना फक्त घाबरूच शकतो. तर आपल्या महाराष्ट्रात अशा बऱ्याच ठिकाणी परंपरा किंवा प्रथा आहेत की भूतकथा आहे की आपण ऐकल्यात आणि त्या मग फॉलो करतो. तर अशा एका गावाची, कोकणातल्या एका गावाची कथा आहे की तिथे वर्षातून 3 दिवस भूत येऊन राहतात. तेव्हा गावातले रहिवासी आहेत, गावकरी आहेत, ते गावामध्ये कामं करतात आणि भूतांसाठी सोडत जातात. तर अल्ल्याड मग भूत राहतात, पडल्या गावकरी वाट पाहत राहतात. सर, तुमच्याबाबत असं कधी किस्सा घडलाय की तुम्ही खूप घाबरलाय कुठल्या आवाजाला किंवा अंधाराला वगैरे? मला वाटतं की आम्ही सगळेच घाबरलेलो. परिंदानंतर नाना पाटेकरच्या आवाजाला जास्त नाही, पण खऱ्या अर्थाने अंधार म्हटलं की भीती वाटते. आणि आवाज दाराचा, आवाज दार करणारा आवाज करणारं दार हे नेहमीच भीतीदायक वाटतं. त्यामुळे आम्ही प्रयत्न करायचो सुताराला बोलून त्याचा आवाज कमी करा. आणि नेमका रात्री पता नाही किंवा त्याचे काही हिंजीस व्हायचे का व्हायचं माहित नाही, ते दार नेमकं आदळायचं. आणि जेव्हा पण दार आदळलं तेव्हा भीती वाटते. ओके, माझा प्रश्न संदीप सरांना आहे. संदीप सर, विनोदी ऍक्टिंग, त्यानंतर आता थरारपट, दोन्ही अतिशय टोकाच्या भूमिका आहेत. तर तुम्ही या भूमिकेविषयी काय? नक्कीच विनोदी भूमिका मोठ्या प्रमाणात माझ्या वाट्याला आलेल्या आहेत आणि ते मी सोडत नाही. माझा तो आवडता छंद आहे, पिंड आहे अभिनेता म्हणून. आणि या सिनेमामध्ये मी लोकांना घाबरवलं सुद्धा आणि हसवलेलं सुद्धा आहे, एंटरटेन केलेलं आहे. आणि मला वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांमध्ये काम करायला मिळते ॲक्टर म्हणून. हे मी माझं भाग्य समजतो, कारण वेगवेगळ्या टेक्स्चरचे सिनेमे तुम्हाला करायला मिळणं, कारण एका साच्यामध्ये लोक बघत असतात आपल्याला, परंतु अशा चित्रपटामध्ये संधी मिळणं, डिरेक्टरने वेगळा तुमचा विचार करणं, ही माझ्यासाठी नेहमीच एक वेगळी कॉम्प्लिमेंट राहिलेली आहे. आणि तुम्ही जसं मकरंद सरांना विचारलं की तुम्हाला कुठल्या गोष्टीची भीती वाटते का, तेव्हा मला पटकन असं आठवलं की आपल्याला ना रात्री प्राणी जेव्हा रडतात तेव्हा अजूनही आपल्याला अशी वेगळी भीती वाटते. म्हणजे कुत्रा रडतोय किंवा कुत्र्याचं रडणं. आणि आपल्याला जे सांगण्यात आलंय ना की कुत्र्याचं रडणं म्हणजे काय माहितीये का, तो मृत्यू, कॅन स्मेल डेथ किंवा त्याचं कनेक्शन होतं. मांजरींची भांडणं लागतात रात्री, ती भयानक असतात, भयानक कुत्र्याचं रडणं. तर ते मला अजूनही लहानपणापासून आजपर्यंत, आणि सगळीकडे सेम आहे. कुत्र्यांचं रडणं हे इतकं अंधारा रात्र झाल्यानंतर, 12 नंतर, रात्री 2 नंतर इतकं अंगावर येतं ते. आणि लहानपणापासून मला एक प्रश्न पडतो की आपण आमच्या कॉलनीमध्ये गुरखा यायचा, तर तो आपण शांतपणे झोपावं म्हणून आहे, तर तो दारावर काठी आदळून जागते रहो असं काम असतं. हा मला अजूनही प्रश्न पडलेला. तुला ठेवलंय ना आम्ही, मग तू आम्हाला ठाक ठाक जागते रहो, आम्ही झोपाव म्हणून तुला आहे ना पगार. खरं लाईट जेव्हा जाते ना, रात्री लाईट जाते ना, तेव्हा जास्त कारण का निदान भूत आम्हाला सांगण्यात आलंय की दिवा लावला की भूत दिसत. मला वाटतंय ते सगळ्यात जास्त भीतीदायक अंधार. किंवा कंदील लावलाय, मेणबत्ती लावली, विजणं, वारा, अचानक विजली, इथे माणूस निसतो. पण खरंच मकरंद सर किंवा संदीप सर भूताला मानता? काय आजूबाजूला किती माणसं मानणारी आहेत आणि न मानणारी आहेत त्याच्यावर जास्त ते डिपेंड करतात. कारण का मानणारी लोक खूप असतील आणि गप्पा सुरू झाल्या की मग तिकडनं बाहेर पडताना भीती वाटायला लागते. किंवा अचानक आता आमच्या शूटिंगच्या वेळी अचानक असं सांगितलं जायचं की न बाहेर जात आहे, उगाच
लघवी वगैरे करायला, लघुशंका करायला, त्या झाडाखाली जाऊ नका वगैरे. कारण चिंचेचं झाड. तिथे वरती नाही, चिंचेचं असं नाही, कुठलंही कुठलंही झाड तो वरती बसलाय. आता वरती बसलाय, कोण बसलाय आणि किती झाडांवर बसलाय, मुंजा. मुंजा किती आहेत म्हणजे तेही माहित नाही ना. तर ती मग भीती वाटायला लागते. शेवटी मनातली भीती, तर ती कोणीतरी पेरली किंवा जागी केली जुनी असलेली भीती, किंवा भीती वाटते. आणि आपल्यालाच आपली कधी कधी भीती वाटते. सुनसान रस्ता आहे आणि आपण एकटेच चालेल, आपल्या पावलांचा आवाज होतो. आपल्याला आपलेच पावलं असतात ते, पण ती भीती वाटायला लागते. श्वासांची पण भीती जर एन्जॉय करायला लागलो ना, तर मला वाटतं भूत अजून तुम्हाला आवडते. कारण का भीती आपल्याला दूर करते भूतांपासून असं म्हणा. आणि काही काही पक्ष्यांची निर्मिती ही मन प्रसन्न करण्यासाठी झालेली, मोर वगैरे. आणि काही काही पक्षीच मुळात त्यांचा जन्मच घुबड वगैरे का असं असोसिएशन आहे. घुबड दिसलं ना काहीतरी अशुभ, घुबड दिसलं भीती वाटते. पण हे पुन्हा अजून वेगवेगळ्या संस्कृतीत आहे. हो, काही संस्कृतीत घुबड असं का, घुबड रात्री जागे राहतं तर ते रक्षक करते. वो रक्षक है आपकी नींद का. जब आप सो रहे हैं तब वो उल्लू जाग रहा है. तर आपल्याकडे त्याचा उलटा केलाय, उल्लू का पठ्ठा. पण कशालाही घाबरतो. पण घाबरलं नाही, म्हणून तिने जे विचारलं की तुम्ही घाबरता का नाही घाबरत, मी म्हणालो ना तुला 4 गोष्टी जर भीतीदायक ऐकल्या, म्हणजे आता उद्या अल्लड पल्लड बघितला तर वाटेल की भूत आहे. मुद्दा आहे, मी अल्लड पल्लड मध्ये काम केलं, त्याची जी गोष्ट ऐकली, ती जी गोष्ट आहे त्याच्यात भूत आहे, आणि मग ते पटलं. सर तुम्ही कधी कोणाला घाबरवलंय? हा, खूप खूप लोकांना घाबरवलं. गावी असताना तर खूप, म्हणजे रात्री सुद्धा काय आपण आमच्याकडे लपनाछपणी म्हणतात, म्हणजे लपाछपी खेळताना सुद्धा आमच्याकडे जुनं एक काय जिथे कोणी राहत नव्हतं तिथलं घर होतं, तिथे आम्ही लपायला जायचो, कचऱ्याच्या कुंडीत लपायचो. पण तेव्हा लहानपणी ना काटा घुसेल, काहीतरी चावेल ह्याची भीती नव्हती. माणसाला जेव्हा हळूहळू माणूस मोठा होतो, खूप काही कळायला लागतं ना, तेव्हा जास्त माणूस घाबरतो. मुलं घाबरत नाहीत, आपण त्यांना गोष्टी सांगून घाबरवतो. त्याच्यामुळे आपण लहानपणी तेवढे घाबरत नसतो, पण नंतर हे सगळं भूत असतं, हे असतं. मी देवाला मानतो आणि भूताला घाबरतो. सगळी माणसं भूताला घाबरतात, म्हणजेच कुठेतरी त्याचं अस्तित्व आहे हे आपण मान्य करतो. माझा प्रश्न अनुष्काला आहे. सगळं शूटिंग, ऑलमोस्ट शूटिंग रात्रीचं झालंय, तर तू कधी घाबरली आहे का शूटिंग करताना? सुरुवातीला जेव्हा मला कळलं की कोकणात शूट आहे त्यावेळेलाच मी घाबरले होते, कारण की मी कोकणातली आहे आणि माझ्या बाबांनी मला बरेचसे किस्से सांगितलेत. म्हणजे आमचा जो बंगला आहे त्याच्या मागे पूर्ण मोकळं आमची बाग आहे, तर सकाळी ती जेवढी सुंदर दिसते ना, रात्री ती तेवढीच भयंकर दिसते. आणि बाबा म्हणतात की तिकडे ना कोणीतरी येतं रात्री, बाहेर पावलांचा आवाज येतो. मग ह्या सगळ्या गोष्टी ना माझ्या डोक्यात बसल्या आणि मी येतानाच खूप घाबरले. पण जशी सेटवर गेले तशी थोडीफार भीती होतीच, पण ही सगळी माणसं भेटली, त्यांचे पॉझिटिव्ह वाईब्स आले आणि तिथे गेल्यानंतर एकंदरीत जे वातावरण होतं ते दिसायला भीतीदायक होतं, पण तसं मनात सेफ फील झालं की हा काही नाही होऊ शकत, हे फक्त दिसण्यासाठी, काही होणार नाही आपल्याला. मला वाटलं ही माणसं भेटली कधी यांनी त्रास दिलाय, कधी प्रँक केले? नाही, प्रँक करण्यासारखं कोणीच नव्हतं, कारण सगळेच घाबरत होते. आणि वेळही नव्हतं. हो, कारण आम्ही कॉन्स्टंटली शूट करत होतो, सो प्रँक करण्यासाठी वेळ नव्हता. पण गप्पा शप्पा खूप झाल्यात आणि मजा करत आम्ही शूट केलाय. मेन म्हणजे खरं तर तुझ्याकडेच सांगायला खूप गोष्टी असतील कोकणातल्या भूताच्या वगैरे. तू यांना सांगून घाबरवलं नाही सर? ऍब्सोल्युटली नाही, कारण मी सांगताना घाबरते. नाही सांगितलंय कोणाला काही. भाग्यम तुझा फर्स्ट मूवी आहे. Yes. कसा अनुभव होता? समोर संदीप सर, मकरंद सर, कसा अनुभव होता? आय थिंक तो अनुभव एक्सप्लेन करू शकत नाही. जसं ही फिलिंग येते, आता 3 दिवसात रिलीज होणार आहे फिल्म, तर एक्साइटमेंट खूप आहे, पण ती दाखवणार किती ना, त्याला पण एक लिमिट, एक पॉइंट ऑफ टाइम नंतर लिमिट भीतीला किती लिमिट आहे? ते एक्झॅक्टली सेम थिंग. सो तो
तो एक्सपिरियन्स पण तसाच आहे. आता मला भरपूर लोकांनी विचारलं की तुम्हाला इतक्या मोठ्या कलाकारांसोबत काम करून कसं वाटतं, तर कळतं की ते काय मोठे नाही मोठे नॉर्मल आहे, अशी मजाक करते. असे 2 टेक ते पण देतात. आणि त्यांनी नंबर सेव्ह केले आमच्या दोघांचे, मकरंद सर, संदीप सर. नंतर सर नाही का? सर नाही. सर नाही. edit करतो असं म्हणून. SIR काम. सर, मला पुढचा casting व्हायचा ते SIR च्या ऐवजी SO, सर पुढचा कास्टिंग झाला नाही हो, सर, थांबा. पण काय करणार हा यांचा कॉन्फिडन्स आहे. आम्ही मस्त बोलतो ना. थोडं तेवढा अभिनय केला असता तेवढं. तुला हेच म्हणायचं होतं. मला जाहीर आज माझ्या भावना व्यक्त करू द्या, मला कोणी रोखू नका. मकरंद सर हे उत्तम क्रिकेट प्लेयर आहेत अरे आणि ते विकेट किपर सुद्धा उत्कृष्ट आहेत. जबरदस्त त्याच्यामुळे ते काय करतात, शूटिंग पासून मी बघतो ते म्हणतात की आता ना फ्रंट फुटला जाऊन मार 6 जाणार, असं करून ना फ्रंट फुटला आपलं पाठवून टोंग मागे स्टंपिंग, असं ते सगळ्यांची दांडी गुल करतात. मला तर खरं सांगू मला का? खूप हे वेळा जसे मारून- खरं यांनी सांगितले, मी मित्र नसतो केवढा सेन्सिटिव्ह माणूस, अतिशय खोटारडा. सर तुम्ही विकेट लय काढता म्हणून प्रत्येकाने विकेट काढता. आता मी मगाशी म्हणलं सर चला, तर ते म्हणे की हा असंच करतो. सर चला म्हणून आपण बघा स्वतः आपलं का? पण आमचा पिक्चर कॉमेडी नाही, हॉरर आहे. नाही पण हॉरर Horror comedy. आणि गौरव आहे ना. हो, हो, हो. असं काय करतोस हो. तू? गौरव मोरे आहे, गौरव मोरे. कॉमेडी आहे, हो. आणि संदीप पाठक माझी नक्कल करतोय. भयंकर सिरियस मी तर इंट्रोवर्ट आहे. मला वाटतं की सर, आपण- ऑन द सिरियस ग्राउंड मला असं वाटतं की संदीप पाठक हा खूपच अनप्रिडिक्टेबल आणि उत्स्फूर्त नट आहे, पण त्याचा क्राफ्ट उत्तम आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की अक्षर वळण असायला पाहिजे, त्याच्या अभिनयाला वळण आहे, त्याला नाही. तो मला असं वाटतं की ही इज वन ऑफ द व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टर्स ऑफ आवर टाइम्स, अँड आय होप मीडिया अँड इंडस्ट्री takes him as a protagonist. He is as an important actor, and I'm happy that he will do some great work. सर माझा पुढचा प्रश्न तुम्हालाच आहे. बायोपिक करावं वाटलं तर तुम्ही कोणावर बायोपिक करा? म्हणजे नट म्हणून म्हणजे आता झालीये फिल्म, त्यामुळे आपण आता काही बोलू शकत नाही, पण बऱ्याच फिल्म झाल्या. 2 आहेत असं मला वाटतं. एक तर मला साईबाबा करायला आवडते, तसंच मला कबीर करायला आवडेल, आणि बाळासाहेब ठाकरे. मला वाटतं बाळासाहेब ठाकरे काहीतरी आहे, एक असं महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे की म्हणजे असं वाटतं की आपके खून में अगर रक्त का गुब्बारा है तो वैसा घूम रहा है तेजी से, जैसे आप कुछ नाम ले लेते, ती ताकद आहे. मी त्यांची भाषणं ऐकली, त्यामुळे तेव्हा काय असं नव्हतं की आमचं पॉलिटिकल काय मत काय होतं वगैरे, असं नाही. त्यांचं भाषण ऐकायला म्हणतात. संदीप सर तुम्ही कोणाचं बायोपिक करा? मला गेले काही वर्षांपासून वारी खूप आकर्षित करते. मी हो. 4 वर्षापासून कन्सिस्टंटली वारी करतोय, आळंदी ते पंढरपूर. त्याच्यामुळे संत परंपरेची मला जरा ओढ लागली आता, की अभंगातून काय सांगितलेलं आहे, प्रबोधन काय आहे, भारुडातून काय केलेलं आहे. सो मला आमच्या मराठवाड्यातले संत एकनाथ महाराज, त्यांनी एकनाथी भागवत सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नाथांची भारुड आहे, त्याच्यामध्ये जनजागृती आहे, प्रबोधन आहे,
खूप चांगला संदेश आहे. तर मला असं वाटतं की ते अमूर्त आहे, म्हणजे ते इतक्या वर्षापूर्वी लिहिलेलं आहे किंवा संत ज्ञानेश्वर माऊलींनी जे लिहिलेलं आहे ते त्याचं काय म्हणे, क्रेज हा शब्द छोटा आहे पण त्याची महती कमी होण्यापेक्षा ती वाढत चाललेली. सो मला असं वाटतं की एकनाथ महाराजांवर जरा अभ्यासपूर्ण सिनेमा झाला तर मला त्यांचा करायला आवडेल, कारण असा माणूस की त्या काळामध्ये त्यांनी म्हणतात जे मूल होतं रडलेलं तर त्याला हे केलेलं आहे, गाढवाला पाणी पाजलेलं आहे, 100 वेळा एक माणूस सतत पाणी घेऊन थुंकायचा आणि तो माणूस 100 वेळा नदीवर जाऊन आंघोळ केलेली. तो खूप गोष्टी आपल्या जगण्यामध्ये त्यातल्या 1% जरी आपण आणलं तरी मला असं वाटतं की आपलं जगणं खूप चांगलं होईल. तर मला कुठल्या तरी संतांची भूमिका निभावायला आवडेल आणि त्यासाठी मला तसा वेळ द्यावा लागेल. असं नाही की इकडे मोबाईलवर बोलतोय हा थांब शॉर्ट रेडी थांब कट करून नाही होणार ते. मला त्यासाठी माझ्यामध्ये आणि खरंच ऍक्टरला ते करावं लागतं, त्याशिवाय नाही तर मग आजचे जेस्चर्स येतील माझे, आजचे पोस्चर्स येतील, आजचा स्पीड येईल, आजचा पेस येईल. आजच्या काळामध्ये आपण किती फास्ट बोलतोय, किती फास्ट चालतोय, तर मग त्या काळामध्ये जावं लागेल. त्याच्यासाठी ठहराव इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपला अर्धवट प्रश्न राहिलाय की तू सरांकडून काय काय शिकलास? आय थिंक कसं वेळेवर यायला पाहिजे. म्हणजे मी कुठे लेट झालो? अरे नाही, तेही हा, वेळेवर हा, आलं. हा, हा, हा. तुझ्यावर पंच Okay, नव्हतंच. सर्वश्री नटसम्राट संदीप पाठा येत आहे. मग ते स्वतःलाच असं करत नाही, आय थिंक ऍक्टरचा एक मेन पॉइंट हा असतो की ऑब्झर्वेशन, आणि लोकांना ऑब्झर्व केल्यापेक्षा जर ह्यांना ऑब्झर्व केलं की ते कॅरेक्टर मध्ये कसे आहेत किंवा आणि नॉर्मल लाईफ मध्ये कसे आहेत, सो त्यांनी काय चेंजेस जाणून म्हणजे काढलेत कुठून तरी, आता त्यांच्या इमॅजिनेशननी किंवा त्यांच्या हार्डवर्कनी किंवा त्यांच्या स्टडीनी. कारण की आय थिंक ह्यांच्या दोघांचा कॅरेक्टर असा होता या फिल्म मध्ये की त्यांना वेगळं काहीतरी करायचं होतं आणि खूपच वेगळं करायचं होतं. बिकॉज जसं तुम्ही बघितलं असेल की सगळे कॅरेक्टर्स खूप डिफरंट आहे एकमेकापासून. सो आय थिंक सगळ्यांमध्ये एक एक गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी होती की त्यांनी कॅरेक्टरायझेशन कसं केलंय त्यांच्या कॅरेक्टरचं. सो म्हणजे स्पेशली मकरंद सरांचं जेवढं मला माहिती आहे की त्यांनी म्हणजे मी जसं त्यांचं कॅरेक्टर इमॅजिन जसं परत एकदा मकरंद सरांचं स्पेशली मी ऑब्झर्व केलंय की त्यांचा कॅरेक्टर मी जो इमॅजिन केला होता ना माझ्या डोक्यात, तो त्यांनी काहीतरी खूप डिफरंट केलं. म्हणजे आय थिंक माझा जो थॉट होता तो खूप नॉर्मल होता की जो कोणी कॉमन माणूस असेल जर त्याला तो कॅरेक्टर दिला तर आय थिंक तो तसा पोर्ट्रे करेल. पण मकरंद सर कसं विचार करतात त्या कॅरेक्टर बद्दल किंवा त्यांचा थॉट काय की तो फिल्म मध्ये काय करतोय किंवा कसा दिसतोय तो मला कळाला. अँड दॅट टाइम आय वॉज लाईक की हे डिफरन्शिएटिंग फॅक्टर आहे ह्यांच्यामध्ये आणि बाकीच्या लोकांमध्ये. सो अशा काही गोष्टी आहे जे शिकण्यासारखे खूप महत्वाचे ऍज अ ऍक्टर. आणि संदीप सरांबाबत मकरंद सर म्हणतायत क्या ग्रेट ऍक्टर आहेत. मकरंद सर म्हणतात म्हणून नाही म्हणत आहे मी, बट जेन्युइनली जेव्हा मी रिस्पेक्ट करत नाही का रे मला? असं वाटतं की माझी चूक झाली. सर मी दुखावलंय का? सो मी वराड बघायला जेव्हा गेलो होतो सरांचं, मला वाटतं की एका सिंगल सोलो प्ले मध्ये इतके व्हेरिएशन आणणं ही सोपी गोष्ट नाहीये. कारण की आपण लाईक ते नॉर्मली बोलतायत बट ते एका फ्लो मध्ये किंवा तेवढ्या काळात किती कॅरेक्टर्स प्ले करतायत हे तुम्ही म्हणजे काउंट पण नाही करू शकत. आणि तो इतका फास्ट स्विच आहे की तुम्ही ह्या कॅरेक्टर मध्ये गेले लगेच दुसऱ्या ह्याच्यात, लगेच तिसऱ्या ह्याच्यात, लगेच चौथ्या ह्याच्यात, परत पहिल्या ह्याच्यात. सो आता तर त्यांना सवय झालीच आहे करून करून. बट मला त्यांच्याकडून ऐकायला खूप आवडेल की त्यांनी जेव्हा फर्स्ट टाइम हे विचार केलं की त्यांना वऱ्हाड करायचंय तेव्हा त्यांच्या डोक्यात काय होतं की ते हे कॅरेक्टर्स कसं इमॅजिन करतील किंवा काय करतील. सो दॅट वॉज द थिंग टू लर्न. अरे बापरे, आल्यावर मध्ये माझंही प्रमोशन होतं. नाही, पटकन संपवतो. वराड
लंडनला 1974 साली आलेलं नाटक. मी नाटक संपल्यावर नेहमी म्हणतो 1974 साली नाटक आलंय, आज 2024 आहे. 50 वर्ष एक कलाकृती प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आणि त्यांना लोकांना एंटरटेन करते. लोक लिटरली मला मेकअपमध्ये जेव्हा भेटायला येतात ना, तेव्हा काही काही जण रडतात, कारण ते म्हणतात की आम्ही हसलोच नाही बरेच दिवस, बरेच वर्ष झाली आम्ही हसलोच नाही, आम्ही आमच्या कामात टेन्शनमध्ये एवढे व्यतीत आहोत. तर तेव्हा मला कुठेतरी वाटतं की मला कोणी काही म्हणू, पण माझा जन्म हा लोकांना एंटरटेन, लोक जेव्हा हसतात ना, मला लहान मुलासारखे वाटतं. समोर कोणी 70 वर्षाचा माणूस बसलाय, कलेक्टर बसलाय, कोणी मोठा कलाकार बसलाय, तो मला 15व्या मिनिटाला लहान मूल वाटायला लागतं, कारण त्यातलं लहान मूल बाहेर येतं आणि मग ते हसायला लागतं असं. त्याच्यामुळे मला ही कलाकृती माझ्या अंगावरती जबाबदारीची शाल आहे, त्यामुळे मला खूप छान वाटतं. 2 तासात मी 52 पात्र उभी करतो आणि मला वेगळी स्थळं आहेत, त्याच्यामध्ये वेगळे कॅरेक्टर्स आहेत, लहान मुलापासून म्हाताऱ्यापर्यंत. मला खूप आवडतं. पटकन एक मला झलक सांगतो मी, कधी कधी ते ब्रेथलेस जसं हे असतं सॉन्ग, तसं मी ब्रेथलेस डायलॉग एक माझा वराडमध्ये. जानराव येणार म्हणल्यानंतर बाप्पा बाबण्याला म्हणतात, बाबण्या हेगडे, अरे हेगडे ना, ऐक माझं, पहिलं गावामध्ये जाय, काकाला सांग, मामाला सांग, नानाला सांग, तात्याला सांग, एकटराव सांग, छगनराव सांग, धर्मकराव सांग, सुमंतराव सांग, श्यामराव सांग, रामराव सांग, त्यांना म्हणून ते माणसं लग्नाच्या बोला चालीसाठी आजच्या स्थिती येणार. त्याच्यामुळे इकडे तिकडे कुठे जाऊ नका, शेतावर जाऊ नका, शेताच्या बांधावर जाऊ नका, पारवर जाऊ नका, पाणी जाऊ नका, कुठे जाऊ नका. जसं बाप्पाचं येणार भेटेल तसे जसं तसं जे म्हणा, जेवत असतात दात इकडे साताऱ्यातलं तू इकडून लावा, तू हे पुढे मी मागणी, तुम्ही मागणी, तू हे पुढे माझ्या थोबाडाकडे बघत बसला, तिथं संध्याकाळी जाणं तांदूळ. To witness this live is a like proud thing. आणि म्हणजे जसं सर म्हटले की ते खूप अनएक्सपेक्टेड आहे. ते अनएक्सपेक्टेड गोष्टी जेव्हा ते ऍड करतात ना त्यांच्या प्ले मध्ये, म्हणजे त्याच्यात अजून मजा येते की समजा ऑडियन्स इंटरॅक्शन काहीतरी होत आहे. कारण की मी जेव्हा बसलो होतो ना थिएटरला, तर आय थिंक लोक त्यांना बघण्यात इतकं मग्न आहेत की ते विसरून जातात की ते कुठे बसलेत किंवा काय चालू आहे. म्हणजे लिटरली माझ्या मागे कोणतरी बसलं होतं आणि आय थिंक सरांना पण एक खूप वेळा एक्सपिरियन्स झाला असेल. शी वाज लाईक हा हा हा, म्हणजे लिटरली ते त्यांच्या झोन मध्ये होते की मी एकटीच आहे आणि माझ्या समोर फक्त संदीप पाठक आहे बस. थिएटरची ब्युटी आहे. या एक्झॅक्टली. सो दॅट वॉज, म्हणजे मला मनापासून आवडलं की लोक हा आर्ट अप्रिशिएट करतायत. सो दॅट वॉज. शेवटचा प्रश्न मकरंद सरांना, काय आव्हान कराल प्रेक्षकांना? 14 जूनला म्हणजे अगदीच 13 जूनलाच तिकीट बुक करा. भयपट मोजून बनतात, तर हा जाऊन देऊ नका. मग नंतर पुन्हा म्हणाल अरे आपल्याकडे बनत नाही, बदलाय प्लीज. आणि संदीप म्हणायच्या आताच मी म्हणतो, त्याने मागच्या इंटरव्ह्यू मध्ये बोलला होता की एकटे नाही 8-10 लोकांना जमा. त्याचा डायलॉग आहे, 8-10 लोकांना घेऊन जा, म्हणजे काय एकत्र तुम्ही घाबराल. आणि मग आणि काय तुम्हाला पुढे आणि रील वगैरे रील बनवा आणि 8-10 लोकांना घेऊन जा, कारण पैसे वसूल होतील. आम्हाला सगळे पैसे मिळालेले आहेत. आणि पार्ट 2 सुद्धा येईल. म्हणजे आमचं कसं, आमचं किचन चालू राहील. मुलगा आता 9वीला. बापरे. नाही पण खऱ्या अर्थाने पिक्चर चांगला बनलेला आहे. आमचा डायरेक्टर प्रीतम एस के पाटील, रायटर्स 3 डायलॉग रायटर्स आहेत. त्यातला संजय नवखरे पण सिनेमॅटोग्राफी याची योगेश, नंतर बॅकग्राऊंड स्कोर, साऊंड इफेक्ट्स, ओव्हरऑल फिल्म खूपच आपण सगळ्या सर्वांगाने आपण म्हणू शकतो चित्रपट आहे. त्यामुळे प्लीज तो बघा. आणि खूप चांगले नट आहेत, फक्त आम्ही चौघं नाही, तर सुरेश विश्वकर्मा आहे, नंतर गौरव मोरे आहे आणि सक्षम कुलकर्णी आहे आणि बाकीचेही बरेच थिएटरचे नट, गावाकडचे काही नट आहेत. तर प्लीज सगळ्यांना सांगा आजूबाजूला की अरे हा पिक्चर. आणि मी तुम्हाला खरं सांगू, मी जिथे जात होतो ना मध्ये शूटिंगला, तिथे ते सगळे आवर्जून म्हणत होते अल्ल्याड पल्ल्याड आम्ही पाहणार. त्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचलेलंच आहे, फक्त आता जा. थँक्यू सो मच. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.